हॅलो गाईज, वेलकम टू न्यू ब्लॉग. कसे आहेत? बरे आहेत ना? आणि आज सकाळी सकाळी मी मशरूमची भाजी बनवते. तर महाराष्ट्रामध्ये थोडंसं मशरूमची भाजी थोडंसं रेअरच असते, म्हणून म्हटलं शेअर करू. काय फक्त कांदा, लसूण आणि शिमला मिरची आणि थोडंसं आलं लसूणची पेस्ट लागते. तर आधी आपण लसूण कुटून घेतले छान, जिरा मोहरी टाकली, तेल गरम झाल्यानंतरून लसूण पण कुटल्यानंतरून टाकलं आणि कांदा मस्त असा गोल्डन भाजून घेतला आणि ते भाजून झाल्यानंतर परत आपण शिमला मिरची टाकून घेऊ. मस्त पाणी सुटेस तोपर्यंत आपण भाजून घ्यायचा. शिमला मिरची टाकल्यानंतर पाणी थोडंफार सुटतंच आणि आलं लसूणची पेस्ट ती टाकून मस्त चाळून घेऊ आणि चवीनुसार मीठ, म्हणजे लवकर कांदा आणि शिमला मिरची शिजायला पाहिजे. त्यामध्ये मी फक्त लाल तिखट, हळद आणि आपला घरचा मसाला वापरला आहे, फक्त एवढंच टाकलं आहे. लाल तिखट हळद टाकल्यानंतरून मस्त भाजून घ्यायचं आहे. त्यानंतरून टाकू आपण मशरूम. काय भारी होते ना भाजी ही. आम्हाला तर घरच्यांना खूप आवडते आणि मी आत्ता स्टार्ट केलं आहे खायला, म्हणजे मी आत्ताच पहिल्यांदा खायला मशरूमची भाजी खाल्ली. खूप भारी लागते. कशी झाली भाजी? मी शेवटचं भाजी झालेला व्हिडिओज घेतला नाही. चांगली झाली. मम्मीने मेहंदी लावलेली आहे म्हणून दाखवू नाही शकत. तुम्ही कशी झाली? हे यांना आवडतच नाही कॅमेरामध्ये यायला. लाजळू प्राणी. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आम्ही चाललोय पार्लरला आणि मग उद्या आम्ही जाणार आहे मुंबईला. तर आता मुंबईला काय नाही ते मी उद्याच सांगेल, म्हणजे उद्याच्याच ब्लॉगला सांगेल. तर आत्ता सध्या तरी पार्लरला चाललो आहे. तर चला आता मग खाली चहा वगैरे बनवतो आणि चला आपण निघू. चहा वगैरे पिऊन आम्ही निघालो आहे पार्लरला आणि पार्लरला गेल्यानंतरून आम्हाला कळालं की तिथं गर्दी होती, म्हणजे ऑलरेडी अपॉइंटमेंट होती एकाची. तर त्यांना 1-1.5 तास लागेल, म्हणून मी त्यांना सांगितलं माझं राहू द्या, मम्मीचं फक्त थोड्या वेळ थोडंसं करून द्या. मग त्यानंतरून आम्ही गेलो किराण्याच्या दुकानात, थोडंसं किराणा पण घ्यायचं होता. मग घेतलं. त्याच्यानंतर आम्ही जवळच परत दुसऱ्या पार्लरला गेलो. म्हटलं, मम्मी बोलली की आपल्याला मुंबईला पण जायचं आहे, करून घे. मग आम्ही तिथं गेलो, माझे आयब्रो केले. जास्ती मी काही करत नाही, मला जास्ती काय आवडत नाही, फक्त मी आयब्रो वगैरे कधी ते करते. मग काय भाजी वगैरे बाकीच्या गोष्टी पण घेऊन घेतल्या की एकदा बाहेर निघालो आहे तर सर्व कामं निपटूनच जाऊ घरी. काकून त्यांच्यासाठी थोडी मिठाई पण घ्यायची होती, म्हटलं आता मिठाई पण घेऊन जाऊ. मिठाई बघून तर माझं दिल गार्डन होऊन जातं. मी तर स्वीट लवर आहे, तर मला खूप असं व्हरायटीचे मिठाई खाऊशी वाटतात, तर मला खूप पाणी येत होतं. पण चला, तर आणि त्यानंतर आम्ही फ्रूट्स पण घेतले थोडेफार आणि आता लिची आणि चेरीचे पण फ्रूट्स खूप छान छान आले होते. तर चला आपण घेऊ आणि जाऊ. आय होप सो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि उद्या आम्ही चाललो आहे मुंबईला. तर चला, तर मग मुंबईला काय काय होतं आहे आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला सर्वांना शुभरात्री. बाय.